हॅलो स्टुडंट्स, आपण डिफरन्शिएशन हा लेसन बघतोय. त्यामधील आपल्याला डेरिव्हेटिव्ह्ज ऑफ लॉगरिथमिक फंक्शन हा पॉईंट चालू आहे. तर बघा, एक्झाम्पल्स आपण बघितलेत लॉगरिथमिक फंक्शनचे. त्यानंतरचे बघा एक्झाम्पल काय आहे. डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय दिले बघा, 10 रेस टू एक्स प्लस एक्स रेस टू 10 प्लस एक्स रेस टू 10 डिफरन्शिएट करायचे विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग बघा सोल्युशन, वाय दिलेलं फंक्शन घ्या, 10 प्लस एक्स रेस टू 10 प्लस एक्स रेस टू 10 मग आता इथे बघा फर्स्ट फंक्शन यू कन्सिडर करा. यू इज इक्वल टू 10 व्ही इज इक्वल टू एक्स रेस टू 10 and w is equal to x raised to 10 मग y is equal to काय येणार, u प्लस व्ही प्लस डब्ल्यू. मग डिफरन्शिएट केलं तर काय येईल, dy बाय dx इज इक्वल टू du बाय dx प्लस dv बाय dx प्लस dw बाय dx. आणि याला फर्स्ट इक्वेशन द्या. आता जे u फंक्शन घेतले आपण 10 ते घेऊया, u डिफरन्शिएट करूया, म्हणजे du बाय dx ची व्हॅल्यू फाइंड करूया, नंतर dv बाय dx ची आणि नंतर dw बाय dx ची व्हॅल्यू फाइंड करूया आणि जे आन्सर येईल त्या सगळ्यांची परत ॲडिशन करूया. तर बघा u फंक्शन काय दिले, u इज इक्वल टू 10 रेस टू एक्स. मग आता हे डिफरन्शिएट केलं तर काय येईल, du बाय dx इज इक्वल टू काय येणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ 10 रेस टू एक्स. म्हणजे हा फॉर्म्युला बघा, 10 म्हणजे a च्या फॉर्ममध्ये, आणि a डेरिव्हेटिव्ह असतं a इंटू लॉग ए. म्हणजे डेरिव्हेटिव्ह काय येणार, 10 इंटू लॉग 10 आणि परत डेरिव्हेटिव्ह ऑफ x. आणि x डेरिव्हेटिव्ह आपण फाइंड आउट केले, x इंटू ब्रॅकेट 1 प्लस लॉग एक्स असतं. मागं बघितले तरी पण आता इथे फाइंड करूया आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ x. मग झेड घेऊया. इथं यू व्ही डब्ल्यू ही 3 व्हेरिएबल घेतले, त्यामुळे हे 3 व्हेरिएबल सोडून दुसरं कोणताही व्हेरिएबल घ्या. झेड घेतला आपण, झेड इज इक्वल टू x. मग लॉग झेड इज इक्वल टू काय येईल, x इंटू लॉग एक्स. डिफरन्शिएट केलं तर काय येईल, 1/z इंटू dz बाय dx इज इक्वल टू x इंटू लॉग एक्स. प्रोडक्ट आहे दोन्हीमध्ये, प्रोडक्ट रूल यूज करायचा. x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स प्लस लॉग एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स, म्हणजे x इंटू 1/x प्लस लॉग एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स 1. परत x कॅन्सल होईल, हा झेड डिवाइड आहे, इकडे आला तर मल्टिप्लाय होईल. dz बाय dx इज इक्वल टू झेड इंटू ब्रॅकेट 1 प्लस लॉग एक्स. आणि झेडची व्हॅल्यू काय आहे, तर x, म्हणजे dz बाय dx इज इक्वल टू x इंटू ब्रॅकेट 1 प्लस लॉग एक्स. आणि ही व्हॅल्यू इक्वेशन 2 मध्ये पुट करा, म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ x म्हणजेच काय येईल, du बाय dx इज इक्वल टू 10 इंटू लॉग 10 इंटू d बाय dz ऑफ x. याचे डेरिव्हेटिव्ह काय आले तर x इंटू 1 प्लस लॉग एक्स. इथे ही व्हॅल्यू पुट करा. ही व्हॅल्यू झाली du बाय dx ची. आता फी फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करूया. तर बघा, u फंक्शन 10 होतं. याचं लॉग न घेता डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं आहे, du बाय dx. कारण की ते जर तुम्ही लॉग घेतला तर लॉग 10 व्हॅल्यू 0 येते, त्यामुळे इथे डायरेक्ट डिफरन्शिएट, कारण की चा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे. du बाय dx इज इक्वल टू काय येणार आहे, तर डेरिव्हेटिव्ह ऑफ 10 इंटू एक्स. आणि 10 चा फॉर्म्युला यूज करायचा आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ काय असतं, तर इंटू लॉग ए. म्हणजे इथे काय येणार, 10 इंटू एक्स इंटू लॉग 10 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x. परत चं डेरिव्हेटिव्ह फाइंड केलं आपण, जसं मागं फाइंड आउट केलं तसं डेरिव्हेटिव्ह ऑफ x. या साठी झेड हा व्हेरिएबल घेतला, झेड इज इक्वल टू x. नंतर दोन्ही साईडचं लॉग घ्या, लॉग झेड इज इक्वल टू x इंटू लॉग एक्स. आणि परत डिफरन्शिएट केलं तर काय येईल, 1/z इंटू dz बाय dx इज इक्वल टू x इंटू लॉग एक्सचं 1/x प्लस लॉग एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x 1. प्रोडक्ट रूल यूज केला येते. फर्स्ट आहे असंच डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड, प्लस सेकंड आहे असंच डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. म्हणजे फर्स्ट आहे असंच लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/x प्लस सेकंड आहे असंच डेरिव्हेटिव्ह ऑफ x 1. आणि परत हा झेड डिवाइड आहे, इकडे आला तर मल्टिप्लाय होईल, झेड इंटू ब्रॅकेटमध्ये इथे x कॅन्सल होईल, फक्त 1 येईल, 1 प्लस लॉग एक्स. आणि झेडची व्हॅल्यू काय आहे तर x, म्हणजे x इंटू ब्रॅकेटमध्ये काय येणार 1 प्लस लॉग एक्स.
इक्वेशन 2 परत लिहायचं. काय येईल ते du/dx इज इक्वल टू 10⁻x इंटू log 10 आणि इथं काय येणार x⁻x इंटू 1 प्लस log x. तसंच आता v काय फंक्शन होतं आपलं x⁻10. मग v दिलेलं फंक्शन घ्या x⁻10. आता इथे दोन्ही साईडचा लॉग घ्यायचा. जर लॉग घेतला तर काय होईल log v इज इक्वल टू हा x⁻10 लॉगच्या इकडे येईल म्हणजे x⁻10 इंटू log x. मग डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू x. log vचं डेरिव्हेटिव्ह काय येणार 1/v dv/dx इज इक्वल टू इथे दोन फंक्शनमध्ये प्रोडक्ट आहे. प्रोडक्ट रूल यूज करायचा. फर्स्ट आहे असंच डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड आहे असंच डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. x⁻10 आहे असंच डेरिव्हेटिव्ह ऑफ log x 1/x प्लस log x आहे असंच डेरिव्हेटिव्ह ऑफ x⁻10. तर x⁻, यांचा फॉर्म्युला येणार 10x⁻9 येईल. म्हणजेच हा v परत इकडे येईल dv/dx इज इक्वल टू v इंटू ब्रॅकेटमध्ये काय येईल बघा x⁻10/x म्हणजेच काय येईल x⁻9 प्लस 10x⁻9 इंटू log x. आणि ह्या दोन्हीतून कॉमन काय निघेल बघा x⁻9 कॉमन घेतलं तर काय येईल इथे v ची व्हॅल्यू पुट करा. v ची व्हॅल्यू काय होती x इंटू x⁻10 म्हणजे काय होईल बघा dv/dx इज इक्वल टू x इंटू x⁻10. v ची व्हॅल्यू पुट केली x⁻9 कॉमन घेतलं तर काय येणार आहे 1 + 10 log x. हा झाला dv/dx. बघा v होता x⁻10. हे कसं सॉल्व केलं आहे तर दोन्ही साईडचं लॉग घेतलं आहे टेकिंग लॉग ऑन बोथ साईड म्हणजे log v इज इक्वल टू x⁻10 इंटू log x. मग डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू x. काय होईल 1/v इंटू dv/dx इज इक्वल टू x⁻10 आहे असंच दोन्हीमध्ये प्रोडक्ट आहे. प्रोडक्ट रूल यूज करायचा. फर्स्ट आहे असंच डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड आहे असंच डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट म्हणजे x⁻10 इंटू 1/x प्लस log x आहे असंच आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ x⁻10 10x⁻9. मग v इकडे आल्यानंतर मल्टिप्लाय होईल v इंटू ब्रॅकेटमध्ये काय येईल x⁻10 आणि इथला एक x कॅन्सल होईल. फक्त इथं काय राहील x⁻9 प्लस 10x⁻9 इंटू log x. ही टर्म आधी लिहिले नंतर ही टर्म लिहिली. आता इथे x⁻9 आणि इथे पण x⁻9 आहे. दोन्हीतून कॉमन घ्या काय येईल v इंटू ब्रॅकेटमध्ये काय येईल x⁻9 कॉमन घेतला तर इथे काय राहील 1 प्लस 10 इंटू log x. आणि परत v ची व्हॅल्यू पुट करा. v ची व्हॅल्यू काय होती x⁻10. हा झाला आपला dv/dx. आणि परत w काय घेतलेला तर x⁻10x. परत इथे लॉग घ्या दोन्ही साईडचा. log w इज इक्वल टू काय ना 10x इंटू log x. डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू x. काय होईल 1/w इंटू dw/dx इज इक्वल टू दोन्हीमध्ये प्रोडक्ट रूल यूज करा. प्रोडक्ट आहे 10x इंटू log. प्रोडक्ट रूल काय येणार आहे फर्स्ट आहे असंच डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड आहे असंच डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट म्हणजे 10x आहे असंच log x चे डेरिव्हेटिव्ह 1/x प्लस log x आहे असंच 10x चे डेरिव्हेटिव्ह काय येणार 10x इंटू log 10. म्हणजे हा w इकडे आला तर मल्टिप्लाय होईल w इंटू ब्रॅकेट काय येईल बघा ह्या दोन्हीतून 10x कॉमन घेतोय 10x कॉमन घेतलं तर ब्रॅकेटमध्ये काय राहील 1/x प्लस log x इंटू log 10. आणि परत w ची व्हॅल्यू काय होती तर x⁻10x ती व्हॅल्यू पुट करा आणि परत ब्रॅकेटमध्ये 10x इंटू 1/x प्लस log x इंटू log 10. ही झाली dw/dx. आणि परत ह्या सगळ्या व्हॅल्यू du/dx dv/dx आणि dw/dx इक्वेशन 1 मध्ये ठेवा. इक्वेशन 1 काय होतं dy/dx इज इक्वल टू du/dx ची व्हॅल्यू du/dx ची व्हॅल्यू काय आली तर 10x इंटू log 10 इंटू x⁻x इंटू ब्रॅकेट 1 प्लस log x प्लस dv/dx ची व्हॅल्यू काय होती तर ही व्हॅल्यू होती dv/dx x⁻10 इंटू ब्रॅकेट x⁻9 इंटू 1 प्लस 10 log x प्लस dw/dx ची व्हॅल्यू काय होती x⁻10x इंटू ब्रॅकेट 10x इंटू 1/x प्लस log x इंटू log 10. हे झालं डेरिव्हेटिव्ह. तर बघा 3 फंक्शन होतं याच्यामध्ये. फर्स्ट u कन्सिडर केलं नंतर v आणि नंतर w. तिन्हींचं सेपरेट डेरिव्हेटिव्ह फाइंड केलं आणि नंतर परत सगळ्यांची ॲडिशन केली. ठीक आहे.
नंतर बघा नेक्स्ट एक्झाम्पल आहे, बघा नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे, tan x raised to tan x raised to tan x at x is equal to π/4. बघा डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय दिले, tan x raised to tan x raised to tan x at x is equal to π/4. मग y is equal to दिलेलं फंक्शन घ्या, tan x इंटू raised to tan x raised to tan x. मग दोन्ही साईडचं लॉग घ्या, काय होईल, लॉग y इज इक्वल टू लॉग ऑफ tan x रेस टू tan x रेस टू tan x. मग इथे फर्स्ट हा पॉवर आहे ती इकडे येईल, काय होईल, पॉवरच्या रूलनुसार हा tan x इकडे येणार आहे, tan x इंटू काय होईल, लॉग ऑफ tan x रेस टू tan x. आणि परत हा tan x इकडे येणार, tan x परत इथे पॉवरचा रूल यूज करायचे, लॉग ऑफ tan x रेस टू tan x आहे, म्हणजे हा tan x आहे असाच, परत हा tan x इकडे येणार आहे, tan x इंटू लॉग ऑफ tan x. आणि tan x इंटू tan x tan स्क्वेअर x इंटू लॉग ऑफ tan x, म्हणजे लॉग y काय येणार आहे तर tan स्क्वेअर x इंटू लॉग ऑफ tan x. आणि परत हे डिफरन्शिएट करा, डिफरन्शिएट केलं तर काय होणार आहे, 1/y dy/dx इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ tan स्क्वेअर y इंटू लॉग ऑफ tan x. बघा काय केलं, y इज इक्वल टू दिलेलं फंक्शन घेतले, नंतर लॉग घेतला दोन्ही साईडचा, लॉग घेतल्यानंतर पॉवरचा रूल यूज केला आहे, हा tan x इकडे घेतला, नंतर लॉग ऑफ tan x रेस टू tan x राहणार आहे, परत हा tan x इकडे येईल, हा tan x आहे असाच, हा tan x इकडे आल्यानंतर tan x इंटू tan x होईल इंटू लॉग ऑफ tan x. आणि tan x इंटू tan x tan स्क्वेअर x इंटू लॉग ऑफ tan x. डिफरन्शिएट करा, 1/y dy/dx इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ tan स्क्वेअर y tan स्क्वेअर x इंटू लॉग ऑफ tan x. मग आता इथे बघा दोन फंक्शनमध्ये प्रोडक्ट आहे, प्रोडक्ट रूल यूज करायचं, फर्स्ट आहे असंच डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड आहे असंच डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. काय होईल बघा, फर्स्ट आहे असंच tan स्क्वेअर x डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड म्हणजे लॉग ऑफ tan x प्लस सेकंड आहे असंच लॉग ऑफ tan x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट tan स्क्वेअर x. tan स्क्वेअर x आहे असंच लॉग ऑफ tan xचं डेरिव्हेटिव्ह, लॉग ऑफ tan xचं डेरिव्हेटिव्ह येणार आहे 1/tan x आणि tan xचं डेरिव्हेटिव्ह परत sec स्क्वेअर x प्लस लॉग ऑफ tan x आहे असंच आणि tan स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे इथे तर 2tan x आणि परत tan xचं डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर x. मग हा y इकडे आल्यानंतर मल्टिप्लाय होईल, काय होईल बघा, dy/dx इज इक्वल टू y इंटू ब्रॅकेट काय होईल बघा, tan स्क्वेअर x इंटू tan, एक tan कॅन्सल होईल, काय येईल tan x इंटू sec स्क्वेअर x प्लस लॉग ऑफ tan x इंटू 2tan x sec स्क्वेअर x. मग आता ह्या दोन्हीतून कॉमन काय निघेल बघा, tan x आणि sec स्क्वेअर x, इथं पण tan x sec स्क्वेअर x आहे, tan x इंटू sec स्क्वेअर x कॉमन घ्या, ब्रॅकेटमध्ये काय राहणार, इथे 1 येईल आणि इथे प्लस 2 लॉग ऑफ tan x. आणि परत yची व्हॅल्यू पुट करा, yची व्हॅल्यू काय होती tan x रेस टू tan x रेस टू tan x इंटू tan x इंटू sec स्क्वेअर x इंटू 1 + 2 लॉग ऑफ tan x. ठीक आहे, बघा डेरिव्हेटिव्ह कसं घेतलं आहे, tan स्क्वेअर x आहे असंच, लॉग xचं डेरिव्हेटिव्ह असतं 1/x, मग लॉग ऑफ tan xचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे तर 1/tan x आणि परत टॅनचं डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर x प्लस लॉग ऑफ tan x आहे असंच, tan स्क्वेअर xचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे x रेस टू n फॉर्ममध्ये आहे आधी, n x रेस टू n -1 हा फॉर्म्युला यूज करायचा, म्हणजे इथं काय येईल 2tan x आणि परत टॅनचं डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर x. म्हणजेच इथे एक tan कॅन्सल होईल, फक्त tan राहणार आहे, tan x इंटू sec स्क्वेअर x प्लस लॉग ऑफ tan x इंटू 2tan x इंटू sec स्क्वेअर x. परत दोन्हीतून tan x sec स्क्वेअर कॉमन घ्या, tan x sec स्क्वेअर x कॉमन घेतलं, ब्रॅकेटमध्ये काय राहील 1 + 2 लॉग ऑफ tan x आणि परत इथं yची व्हॅल्यू पुट करा, tan x रेस टू tan x इंटू काय येणार आहे तर tan x इंटू sec स्क्वेअर x इंटू 1 + 2 लॉग ऑफ tan x. हे झालं dy/dx ची व्हॅल्यू. आता आपल्याला ॲट x इज इक्वल टू π/4 साठी व्हॅल्यू फाइंड आउट करायची, म्हणजे dy/dx ॲट x इज इक्वल टू π/4 असताना व्हॅल्यू काय येईल बघायची, म्हणजे ह्या फंक्शनमध्ये जिथं x आहे तिथं x ची व्हॅल्यू π/4 पुट करायची. काय होईल बघा, tan π/4 रेस टू tan π/4 रेस टू tan π/4, इथं जिथं x आहे तिथे x ची व्हॅल्यू π/4 ठेवली इंटू काय होईल tan π/4 इंटू sec स्क्वेअर π/4 इंटू ब्रॅकेट 1 + 2 लॉग ऑफ tan π/4. मी इथं काय येईल बघा, tan π/4 ची व्हॅल्यू असते 1 रेस टू 1 रेस टू 1, आन्सर 1च येणार आहे.
इंटू इथं काय येईल 1 tan π/4ची व्हॅल्यू 1 येणार आहे आणि sec π/4 sec π/4ची व्हॅल्यू असते √2 sec स्क्वेअर आहे त्यामुळे √2चा स्क्वेअर होईल इंटू ब्रॅकेट इथं काय येईल 1 आहे असंच प्लस 2 log ऑफ tan π/4 आहे मग 2 log tan π/4ची व्हॅल्यू काय असते 1 त्यामुळे 2 log 1 येईल म्हणजे इथं येईल 1 इथं काय येणार आहे 1 इंटू √2चा स्क्वेअर 2 येणार आहे म्हणजे 2 इंटू 1 2 इंटू इथं काय येईल 1 प्लस log 1ची व्हॅल्यू 0 असते त्यामुळे 1 प्लस 0 येणार आहे म्हणजेच 1 इंटू 2 इंटू 1 म्हणजेच आन्सर काय येणार आहे तर 2 ॲट x इज इक्वल टू π/4 असताना dy/dx ची व्हॅल्यू काय येते तर 2 ठीक आहे या पद्धतीने एक्झाम्पल सॉल्व करायचे तसंच बघा नेक्स्ट एक्झाम्पल दिले फाइंड dy/dx इफ काय दिले बघा √x प्लस √y इज इक्वल टू √a तर आता ही जी एक्झाम्पल आहे ती एक्सप्लिसिट फंक्शन इम्प्लिसिट फंक्शनचे एक्झाम्पल आहेत बघा इम्प्लिसिट फंक्शन आपण बघितले इम्प्लिसिट फंक्शन कसं असतं तर दोन्ही व्हेरिएबलचे व्हॅल्यू असतात एक्सच्या पण टर्म असतात आणि वायच्या पण टर्म असतात एकत्र कॉम्बिनेशन असतं एक्स आणि वायचं तर इथे बघा √xची पण टर्म आहे आणि √yची पण टर्म आहे म्हणजे एक्स आणि वायच्या टर्म आहेत अशा फॉर्ममधली जी एक्झाम्पल असतात त्याला इम्प्लिसिट फंक्शन म्हणतात तर इथे बघा dy/dx फाइंड आउट करायचं आहे त्यासाठी दिले √x प्लस √y इज इक्वल टू √a मग गिवन जे दिले ते घ्या √x प्लस √y इज इक्वल टू √a डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू x म्हणजेच काय येईल डेरिव्हेटिव्ह ऑफ √x प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ √y इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ √a मग √xचं डेरिव्हेटिव्ह काय असतं तर 1/2√x प्लस √yचं पण डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 1/2√y पण विथ रिस्पेक्ट टू x करायचं आहे त्यामुळे वायचं परत डेरिव्हेटिव्ह काय येणार dy/dx आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ √a कॉन्स्टंट आहे त्यामुळे याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 0 म्हणजेच काय होईल बघा ही 1/2√y dy/dx ची टर्म आहे अशीच ठेवा आणि ही जी टर्म आहे ती RHSला नेली तर प्लस आहे इथे पलीकडे नेली तर काय होईल मायनस होईल म्हणजे मायनस 1/2√x आपल्याला dy/dx फाइंड आउट करायचं आहे dy/dx ची व्हॅल्यू काय येईल dy/dx इज इक्वल टू हा 2√y डिनॉमिनेटरमध्ये इकडे आल्यानंतर न्युमरेटरमध्ये येणार आहे म्हणजे मायनस 2√y आणि हा 2√x आहे असाच 2ला 2 कॅन्सल होईल मायनस √y/√x म्हणजेच मायनस हे एकाच रूटमध्ये आपण लिहू शकतो आणि स्क्वेअर रूट ऑफ y/x हे झालं याचं फायनल आन्सर तर काय केले बघा दिलेलं फंक्शन होतं √x प्लस √y इज इक्वल टू √a डिफरन्शिएट केलं डेरिव्हेटिव्ह ऑफ √x प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ √y इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ √a मग √xचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे काय फॉर्म्युला तर 1/2√x प्लस √yचं पण काय येणार आहे तर 1/2√y आणि परत yचं dy/dx इज इक्वल टू 0 मग इथे काय होईल बघा 1/2√y dy/dx आहे असंच ठेवलं आणि ही जी टर्म आहे 1/2√x ती RHSला नेली तर काय होईल प्लस आहे इथे पलीकडे नेली तर मायनस होईल मायनस 1/2√x आपल्याला dy/dx ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची मग ही जी टर्म आहे ती पलीकडे न्या मग 2√y डिनॉमिनेटरमध्ये टर्म आहे पलीकडे नेली तर न्युमरेटरमध्ये होणार म्हणजे मायनस 2√y/2√x आहे असंच 2 कॅन्सल होईल काय राहील मायनस √y/√x म्हणजेच मायनस स्क्वेअर रूट ऑफ y/x हे झालं याचं आन्सर तसंच बघा नेक्स्ट दिले x√x प्लस y√y इज इक्वल टू a√a दिलेलं फंक्शन घ्या x√x प्लस y√y प्लस a√a आता बघा x म्हणजे x⁻1 असणार आहे √x म्हणजेच x⁻1/2 प्लस y आणि √y म्हणजे y⁻1/2 तसंच इज इक्वल टू काय येणार a इंटू a⁻1/2 आता इथे काय होईल बघा x⁻1 आणि x⁻1/2 म्हणजेच x⁻2 किती येणार 1 प्लस 1/2 1 प्लस 1/2 किती येणार आहे तर 3/2 म्हणजे x⁻3/2 प्लस y⁻3/2 इज इक्वल टू a⁻3/2 म्हणजे सगळ्याचा ⁻3/2 होणार आहे आणि आता डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू x डिफरन्शिएट केलं तर काय होईल x⁻2 यांचा फॉर्म्युला यूज करायचा आहे काय होईल 3/2 इकडे येईल आणि x⁻3/2 मायनस 1 प्लस इथे पण काय होईल 3/2 इंटू y⁻3/2 मायनस 1 आणि a ही टर्म कॉन्स्टंट आहे त्यामुळे जे डेरिव्हेटिव्ह येणार आहे 0
म्हणजेच काय होईल बघा 3/2 एक्स रेस टू 3/2 मायनस 1 म्हणजेच काय येणार आहे 1/2 प्लस 3/2 आहे असंच वाय रेस टू 3/2 मायनस 1 काय येणार आहे तर 1/2 आणि परत वायचं डेरिव्हेटिव्ह dy/dx इज इक्वल टू 0. दोन्हीतून कॉमन काय निघेल 3/2 ब्रॅकेटमध्ये काय राहील एक्स रेस टू 1/2 प्लस वाय रेस टू 1/2 dy/dx इज इक्वल टू 0. म्हणजेच रूट एक्स ही टर्म 3/2 इकडे नेली तर 0च होणार आहे. म्हणजे एक्स रेस टू 1/2 म्हणजेच रूट एक्स प्लस रूट वाय dy/dx इज इक्वल टू 0. परत dy/dx ची टर्म आहे अशीच ठेवा आणि रूट एक्स पलीकडे नेलं तर काय होईल मायनस रूट एक्स आणि dy/dx इज इक्वल टू मायनस रूट एक्स हा मल्टिप्लाय आहे इकडे आल्यानंतर डिवाइड होणार आहे म्हणजे मायनस रूट एक्स अपॉन रूट वाय म्हणजेच मायनस अंडर रूट एक्स अपॉन वाय ही झाली dy/dx ची व्हॅल्यू. तर बघा ही ज्या टर्म दिली त्या एक्स रूट एक्स म्हणजेच एक्स रेस टू 3/2 येणार आहे. वाय रूट वाय म्हणजेच वाय रेस टू 3/2 आणि ए रूट ए म्हणजेच ए रेस टू 3/2 आणि परत डिफरन्शिएट केले. एक्स रेस टू यांचा फॉर्म्युला यूज केला इथे 3/2 इकडे येणार आहे एक्स रेस टू 3/2 मायनस 1 होईल प्लस 3/2 इंटू वाय रेस टू 3/2 मायनस 1 होईल आणि ए रेस टू 3/2 कॉन्स्टंट टर्म आहे त्यामुळे त्याचं डेरिव्हेटिव्ह येणार आहे 0. मग 3/2 एक्स रेस टू 3/2 मायनस 1 काय होणार आहे तर 1/2 प्लस इथे पण 3/2 वाय रेस टू 1/2 इंटू dy/dx इज इक्वल टू 0. दोन्हीतून 3/2 कॉमन निघेल कॉमन घ्या ब्रॅकेटमध्ये काय राहील एक्स रेस टू 1/2 प्लस वाय रेस टू 1/2 dy/dx इज इक्वल टू 0. म्हणजेच काय येईल हा 3/2 इकडे नेला तर काय होईल 0 इंटू 2/3 होईल आणि मग 0च येणार आहे. मग एक्स रेस टू 1/2 म्हणजेच रूट एक्स प्लस वाय रेस टू 1/2 म्हणजेच रूट वाय dy/dx इज इक्वल टू 0 येणार आहे. dy/dx ची टर्म ही आहे अशीच ठेवली आणि हा प्लस रूट एक्स पलीकडे नेला तर मायनस रूट एक्स होणार आहे. म्हणजेच dy/dx इज इक्वल टू मायनस रूट एक्स आणि हा इकडे आल्यानंतर डिवाइड होणार आहे अपॉन रूट वाय म्हणजेच मायनस अंडर रूट एक्स अपॉन वाय हे झालं याचं आन्सर. ठीक आहे थँक्यू.